स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, अशा अनेक गुणांनी असलेली आमची आज ही स्त्री महिला यांना जागतिक महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आमचे नेते आदरणीय पवारसाहेब नेहमी स्त्रियांच्या प्रती त्यांना खूप आदरभाव आहे. लंके साहेब, महिला धोरण असेल, पुरुषांमध्ये किंवा वडिलांमध्ये 50% हिस्सा देण्याचे खूप धाडसी निर्णय असेल मुलीला, हे असे काही दूरगामी परिणाम करणारे निर्णय कदाचित पवारसाहेबच घेऊ शकतात. आणि असे निर्णय की ज्यामध्ये शालेय शिक्षण मोफत, अशा अनेक गोष्टींचं नुसतं सांगून नाही तर धाडसाने निर्णय घेऊन महिला सबलीकरणाचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं. त्यांनी नेहमी सांगितलं स्त्रियांच्या प्रती आदर व्यक्त करत असताना की ज्या समाजात 50% आबादी ही स्त्रियांची, त्या ठिकाणी जर महिलांचा सन्मान होत नसेल तर तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. हे महिलांच्या प्रती असलेला त्यांचा आदरभाव आणि विश्वास, आणि त्यामुळं खूप पुरोगामी आणि चांगल्या विचारांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींना जपल्या गेलं. आज त्याच नेत्यांचं 60 वर्ष संसदीय लोकशाहीमध्ये पूर्ण केल्यामुळे आदरणीय पवारसाहेबांचेच पठ्ठे लोकनेते आणि आमचे मित्र सहकारी श्रीयुत निलेश लंके यांनी जे औचित्य साधलं, ज्यामध्ये तुमचे आमचे सर्वांचेच आदरणीय असलेले अजितदादा यांना हा कार्यक्रम समर्पित केला. खरं तर दादांप्रती मी एवढंच सांगेल की दादा खरोखर कामाचा माणूस होता. आम्ही दादांबरोबर सर्वात जास्त कार्यखंड मंत्री म्हणून सुद्धा त्या ठिकाणी घालवलेला आहे. त्यांचा कामाचा सपाटा, कामाची उरक, नीटनेटकेपणा, राजकारणातला एक अत्यंत वेळेची समयसूचकता पाळणारा नेता म्हणून अनेक आदर्श त्यांनी पुढच्या पिढीला घडवून दिलेले आहेत. आज त्यांच्याप्रती सुद्धा पूर्ण कृतज्ञ भाव व्यक्त करतो. आणि ज्या लोकनेत्याचा परवा दिवशी वाढदिवस, परंतु तो वाढदिवस सुद्धा साजरा न करता तो आमच्या जनतेसाठी समर्पित करायचा, आरोग्यासाठी समर्पित करायचा, असा भाव घेऊन सुद्धा हा कार्यक्रमाचा विषय त्यांनी ठेवलेला आहे. खरं तर राजकारणात जे लोक समर्पित भावनेने काम करतात, ज्याचं उदाहरण आपल्या सर्वांचे आवडते सहकारी निलेश लंके आहेत. समर्पित भाव हा फार थोड्या लोकांसाठी शब्द वापरता येऊ शकेल, सर्वांना नाही सांगता येणार हा शब्द, सर्व नेत्यांबद्दल नाही. मी आत्ताच त्यांच्या गावातून जाऊन आलो. अनेक खासदारांचे घरं पण पाहतोय, अनेकांचे कार्यालय पाहतो, राहणीमान पाहतो, सगळ्याच गोष्टी पाहतो. गावात माणूस सरपंच झाल्याच्या नंतर झालेला बदल सुद्धा पाहतो. पण पारनेरकरांनी त्यांना सरपंच केलं, उपसरपंच केलं, त्यांच्या पत्नीला म्हणजेच त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी सर्व सभागृहांमध्ये पाठवलं. हा जो विश्वास निर्माण केला, हे थोडं असाधारण काम आहे. कारण हे सर्वांना जमत नाही, त्यात काहीतरी विशेष गुण असावे लागतात. आणि त्यामुळं मी म्हणालो की सगळ्यात कुठली अपेक्षा न करता, समर्पित भावना म्हणजे काय की कुठलीच अपेक्षा न करता काम करत राहणं, ह्या गुणाला म्हणायचं समर्पित भावनेने काम करणं. आणि मुळे त्या गुणाचा
कुठेही विसर न पडू देता देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेल्यानंतर सुद्धा कुठेही त्या पदाची आपल्या दररोजच्या दैनंदिनीमध्ये कुठेही त्याची गुरमी न येऊ देता आपण जमिनीवरूनच चालणं हे वैशिष्ट्य सुद्धा फार त्यागातून जपावं लागतं. मी एकच सांगेल की जबरदस्त मेहनत, जबरदस्त एक लोकाभिमुखता, लोकांप्रती असलेली प्रेमभावना, कष्ट करण्याची तयारी, या सगळ्याच गुणाच्या माध्यमातून आज पारनेरकरांनी ह्या एका चांगल्या नेत्याला जपलंय. तुम्ही असं जपत राहा एवढीच मी सदिच्छा या निमित्ताने त्यांच्या प्रती आज वाढदिवसाच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करेन. मित्रांनो, खरं तर आपल्या नेत्याला नुसत्या पारनेर आणि आपल्या उत्तरमध्येच डिमांड आहे असं नाही, महाराष्ट्रात डिमांड आहे. सगळीकडे मागणी असते की निलेश लंकेंनी प्रचाराला यावं. मला त्याचे गणित कळत नाही की काय आहे. तर कारण ते सामान्यांची भाषा बोलतात. आमच्या भगरे सरांच्या विषयी झाली चर्चा आता की भगरे सर शिक्षक आहेत, अधिक जास्त पुस्तकं वाचलेले, त्याचा परिणाम नक्कीच पार्लमेंटमध्ये जाणवत असेल. पण भगरे सरांनी पुस्तकं वाचले ते खूप सामान्य आणि चांगले नेते आहेत. मी त्यांना प्रचारालाही होतो आणि ओळखतो. पण भगरे सरांनी पुस्तकं वाचले असतील, पण लंके नेत्यांनी माणसं वाचलेले हे सगळ्यात महत्वाचं. आज त्यांच्या घरी बसलो होतो, रोज शेकडो किलोमीटर पूर्ण परिवारच, राणीताई असतील, वडील असतील. मी म्हणलं वडिलांचं वय आता रिटायरमेंटमध्ये, पण तेही फिरतायत. मी नवीन ऐकलं की गोल्डन गँग आहे म्हणे इथं. तर गँग बरेच ऐकले, पण गोल्डन गँग मी म्हणलं आता ही कोणती गँग आहे बाबा. आणि सगळ्या गोल्डन गँगमधली 2-3 लोक बसली होती तिथे अशी. आता ह्यांची स्फूर्ती बघा. मी पवार साहेबच स्फूर्तिवान माणूस समजत होतो, पण इथं आल्यावर मला त्यांच्या वयातले आणखीन स्फूर्तिवान माणसं दिसले. कारण पवार साहेब हे 85 असो, पण जबरदस्त स्फूर्ती, उत्साह, काम करण्याची इच्छाशक्ती, तशीच ही सगळी मंडळी आहे. आणि त्यामुळे यांना भेटल्यानंतर खरोखर मनाला आनंद वाटतो की माणसाकडं विषय कसा. काही काही लोकांची मनस्थिती कशी असते, काय आता गौऱ्या गेल्या आमच्या मसनात गेल्या, आता काय वाट बघतोय. ही मनस्थिती चांगली नाही, अजिबात चांगली नाही. इथं बघितलं पाहिजे, अजून लोक भेटायचं, अजून लोकांचे डोळे पुसायचे, अजून लोकांच्या सुखदुःखात जायचं, अजून काम करायचं. ही मनस्थिती गोल्डन गँग पासून शिकली पाहिजे. मला तर प्रेरणा मिळाली बा, मला खोटं नाही सांग. मी म्हणलं घरी चहा पिला तर बरं वाटलं मला. मी म्हणलं कुठे आणलं आता, कशाला आणलं. तर अशी एक चांगला समूह आहे. नुसतं तेवढाच नाही, निलेशजींचं नेत्यांची मित्र परिवार खूप मोठा आहे की ज्याला जीवाला जीव देतात लोक. आता इथं अल्ताफ मला गाडी घेऊन आला भेटायला. अजून काही काही लोक आहेत, कार्यकर्ते सगळं सांभाळतात. त्यामुळे असे कार्यकर्ते नेत्याप्रती जीवाला जीव देऊ शकतात असे फार थोडे नेते असतात. ते प्रेम फार थोड्या नेत्यांना मिळतं, त्याच्यात आमच्या निलेश लंकेला मिळतं. हा मनापासूनचं मला तरी राजकारणी दृष्टिकोनातून समाधान वाटतं. नाहीतर अलीकडं कार्यकर्ते आणि सगळे लोक फक्त घेण्यासाठी बघतात, पण कार्यकर्ते मित्र हे देण्यासाठी सुद्धा, त्यागातून आपल्या नेत्याला वाढवण्यासाठी सुद्धा काम करत असतात. ते मला पारनेर मतदारसंघातच पाहायला मिळतं. हे मी माझं निरीक्षण या निमित्ताने सांगू इच्छितो, कारण आम्ही सुद्धा राज्यात फिरतो. तर असं अनेक, पारनेर तसं दुष्काळी तालुका आहे, पर्जन्यावर आधारित सगळी शेती केली जाते. सोयाबीन आणि कांद्याचं पीक घेतलं जातं आणि त्याच्यावर आपलं वर्ष कडेला नेण्याचं काम केलं जातं. मी विचारलं आज सकाळी गणित, तर खूप कष्ट केले, खूप प्रॉपर शेती केली कांद्याची, तर म्हणे ₹1,00,000 खर्च
आणि खूप चांगला योग्य भाव मिळाला तर 3 लाख रुपये एकरी उत्पन्न, 2 लाख नफा राहू शकतो. पण सध्याचा काळ काय सांगतोय की 1 लाख खर्च आणि 80,000 रुपये उत्पन्न, म्हणजे -20,000. तर हे जरा सरकारचे धोरणं वगैरे सुद्धा योग्य असायला हवेत, जेणेकरून आपला शेतकरी जो खास करून अशा पर्जन्य छायेत काम करणारा, पारनेर तालुक्यात, नगर तालुक्यातले जे खास करून ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, त्याच्या दृष्टिकोनातून चांगले धोरणं असणं हीच काळाची गरज आहे की ज्याच्यातून खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीनं शेती होऊ शकेल. मला आनंद की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्या दुष्काळी तालुक्यासाठी लंके साहेबांनी ही सगळी जी मंडळी इथं बसलेली आहे की जी इंडस्ट्रीमध्ये काम करते किंवा MSMEसाठी म्हणजे महाराष्ट्र स्टेट जे स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतायत, ट्रेनिंग कॅम्प्स घेत आहेत, लघु उद्योजक बनवत आहेत. आमचा कार्यकर्ता, आमचा इथला तरुण हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे, त्यासाठी लढणारा आपला नेता आहे. आरोग्य चांगलं असलं पाहिजे, यासाठी शेकडो हजारो आय कॅम्प्स, रक्तदान, अवयव वेगवेगळे, मी आता सगळ्यांचे भाषणं ऐकत होतो बारकाईनी, बरेच मोठं आरोग्याचं काम चाललंय. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये सत्ता नाही, सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, सत्ता नाही पण तुमच्याशी नाळ तुटलेली नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्या दृष्टिकोनातून आज ते काम करतात. जे काही त्यांना देण्यासारखं असेल ते देण्याचा प्रयत्न आहे, ही महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माझं म्हणणं आहे की काम चालू आहे, धडपड चालू आहे, पार्लमेंटमध्ये भाषण करून आपली बाजू मांडण्याचं काम चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो चालू. मी आज फार अधिक बोलावं अशातला भाग नाही. खरं तर हा जरा कार्यक्रम उद्घाटनाचा आटोपता घ्यायलाच पाहिजे, कारण आपण बरेचशी रुग्ण लोक सुद्धा आलेले आहात, तपासणी सुद्धा होणार आहे, प्राथमिक तपासणी होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आपण अधिक जास्त वेळ घालवायला नको असं मी जरा सुरुवातीलाच सांगितलं. विषय असा आहे की खरोखर मी जे आरोग्यमंत्री म्हणून बघितलेला विषय आहे, माझ्या सुद्धा आरोग्य हा विषय फार जवळचा विषय, हृदयाच्या जवळचा विषय. जे आरोग्यात काम करायचा आनंद आहे ना, तो औरच. मी अनेक खाते मला आदरणीय पवार साहेबांनी सांभाळायला दिले. शिक्षण, उच्च शिक्षण, मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो, मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो, मी जलसंधारण खात्याचा राज्यमंत्री होतो, उद्योग खात्याचा होतो. पण मला सगळ्यात आनंद जर कशात मिळाला असेल तर तो आरोग्य विभागात मिळाला, ही मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण सामान्य गोरगरीब लोकांच्या साठी काम करण्याची संधी या आरोग्य विभागात आहे. आणि लंके साहेब ह्याची फार स्टोरी जयंत पाटलांनी डॉक्टर सिंगने बिलकुल ते म्हणले नाही नाही आरोग्य फार मोठं खातं आहे बाबा, ते मला जमणार नाही, झेपणार नाही, ते काम खूप आहे. मग ते म्हणले नकोच, 50 रुपयात 5 ग्लास गरमी खाला होत नाही. पण तरी पवार साहेबांना विनंती करा असं म्हटल्यानंतर जयंतरावांनी विनंती केली. मग म्हणे कुणाला द्यायचं, म्हणलं मला द्या, काय प्रॉब्लेम नाही, मला आवडतो विषय. तो त्यावेळी राज्यपालाकडे जातानाचा झालेला बदल आणि त्याच्यात हातात घेतलं कोरोना दुसऱ्या महिन्यात. विचार असा असतो की त्यातून आपण कोरोनाचं काम करण्याची संधी, जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणावरून मिळाली. त्यामुळे एक कधी कधी ईश्वराची इच्छा असते की आपण काही मार्ग अशा पद्धतीनं का होत नाही, आपण मार्ग चांगलं काम करू. तर मी एवढंच सांगेन की खरोखर जीवनाकडे ना सकारात्मक दृष्टी, हे गोल्डन गँगचं उदाहरण मी यासाठीच देतो. सकारात्मक बघा, जीवन सुंदर आहे, जीवन जगण्याचा अगदी मनसोक्त प्रयत्न करा. आपल्या इच्छा, अपेक्षा, स्वप्नपूर्तीसाठी जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा. अहो आम्ही आता बऱ्याचदा छत्रपती संभाजीनगरवरून विमानतळावरून मुंबईला जात आहोत. छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वी आता औरंगाबाद शहर हे सगळं टुरिस्ट सेंटर आहे. मी बघितलं जपानचे लोक येतात, अमेरिकेचे
लोक येतात, फॉरेनचे इतके लोक, अर्ध प्लेन फॉरेनरनी भरलेलं असतं आणि सगळ्यांची वय 60, 70, 75, 80, 85, एकदम फिट माणसं, महिला फिट. आपल्याकडे तर 40, 45 लगेच दात पडलेले, लगेच काहीतरी सगळं आत सगळं गेलेलं, मनाची इच्छाशक्ती हरवलेली. असं कसं चालायचं? सगळे फिट आहेत, कुठेही, कुठं डोंगर चढायचा, कुठं लेण्या चढायच्यात, कुठं काय चढायचं, धाड 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 चढतात, महिला चढतात, पुरुष चढतात, वयस्कर. हे जर तुम्ही चित्र, मी यासाठी तुमच्या समोर रंगवतो की हे तुम्हाला सगळ्यांना वेळ येतेच, वय थांबत नसतं. पण हे सगळ्या इच्छा पूर्ती करायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचं स्वास्थ्य चांगलं पाहिजे, निरोगी पाहिजे, हातपाय हल्ले पाहिजे ना. स्वप्न, इच्छा, करिअर बनवायचंय, खूप काही आहे, पण सगळ्यात पहिलं जर काही गांभीर्याने घ्यायचं असेल तर ते आरोग्य घ्या. ते चांगलं असेल तर सगळं चांगलं होईल. तुमचं शरीर चांगलं असेल, मनाची इच्छा चांगली असेल, त्यातूनच चांगली मनाची इच्छा असते, त्यातूनच आध्यात्मिक कार्य करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळत असते. हे सगळं कुठून सुरुवात होती तर शरीरातून. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवा, ही मानसिकता ठेवा. ती कशाने होईल? आपलं सगळं बालपण कशात जातं? मस्ती करण्यात जातं. तरुणपण करिअर करण्यात जातं, आपल्या स्वतःचा संसार, प्रपंच, करिअर करण्यात जातं. कधी वयस्करपणा येऊन जातो, प्रौढत्व येऊन जातं, काहीच कळत नाही आणि त्यात सगळ्या व्याध्या सुरू होतात. त्याचं कारण आपण आयुष्यात कधीच आरोग्याला महत्त्व दिलं नाही. आपण इंग्लिशमध्ये 2 म्हण आहेत, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारी पडण्याच्या अगोदर आपण त्याला प्रतिबंध करूया. पण किंवा हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण. ह्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी आपली मानसिकता त्याकडे पाहण्याची तेवढी सकारात्मकता नाही. तास दीड तास फक्त आपला स्वतःचा व्यायाम केला पाहिजे. 24 तासाच्या ह्यात आपण एवढे व्यस्त असायचं कारण नाही. काही जरी झालं तर 1 तास स्वतःच्या साठी द्या, तर तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि त्यामुळं तासभर स्वतःच्या शरीरासाठी द्या, योगा करा, जिम्नॅशियम करा. आपल्याला कधी कधी लंकेसाहेब 60च्या नंतर तर लोक म्हणतात जिम्नॅशियम हे काही खरं नसतं. मी बघितलं सगळ्या बीपीवर, सगळ्या डायबिटीजवर मास, आता डॉक्टर मंडळी आहेत इथे, मी तुम्हाला एकच सांगेल की जोपर्यंत तुमचं मसल मास वाढवत नाही तोपर्यंत डायबिटीज सुद्धा कव्हर होत नाही. मसल मास वाढवायला पाहिजे, जिम केली पाहिजे, ती मानसिकता ठेवून काम केलं पाहिजे, तर तुमचं सगळ्या व्याधीतून दुरुस्त होऊ शकेल. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपण व्यायाम करावा, हा मला सगळ्यात महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. त्यासाठी फक्त मनाची स्थिती, शिस्त आणि फोकस आपला त्याच्यावरून हलू द्यायचा नाही. ते पूर्ण करा, तुमच्या सगळ्याच इच्छा जीवनातल्या पूर्ण होतील. शिस्त फक्त याच्यात मोडू नका, व्यायामाची आणि आरोग्य चांगले ठेवण्याची. वेळेत जेवण असेल, वेळेत सकस आहार असेल, काय असेल, झोप वेळेत असेल, सगळ्या गोष्टी आपण करण्याची आवश्यकता आहे. तर मी फार अधिक बोलावा अशातला भाग नाही, पण मला एवढंच सांगावंसं वाटतं की खरं तर सध्याच्या काळात फार आरोग्याची स्थिती खराब होत चालली आहे. का एवढे शिबिरं घ्यावे लागतात? का एवढे BP लवकर होतोय, डायबिटीज लवकर होतोय, हार्ट अटॅक लवकर येत आहेत, पॅरालिसिस लवकर येत आहेत. आता काही वयाचा मर्यादाच राहिली नाही आणि त्यासाठी काही ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मला हे सांगायचं की आता जे काही आपल्या नेत्यांनी केलंय, आज या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, आज ॲलोपॅथी असेल, सगळे तुमचे उपचार या ठिकाणी करण्याचे डॉक्टर्स आणलेले, 2 दिवस शिबिर चालणारे आणि त्यामुळं सर्व पद्धतीचे उपचार या ठिकाणी केले जातील. नॅचरोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, त्याच्यात सुद्धा प्रत्येक पॅथीमध्ये वेगळा वैशिष्ट्य आहे. काही होमिओपॅथीमध्ये स्किनचे आजार बरे होतात, आयुर्वेदामध्ये सुद्धा तुमचे जे पंचकर्म आहेत त्याच्यातून सुद्धा काही डिटॉक्सिफिकेशन चांगलं होऊ शकतं, नॅचरोपॅथीमध्ये होऊ शकतं. प्रत्येक सायन्स आपल्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं जुनं विज्ञान आहे, त्याचा उपयोग करून आपल्याला जे काही सुटेबल आहे, आपल्याला जे काही योग्य असेल तो उपचार या ठिकाणी करण्याची व्यवस्था आदरणीय खासदार लिंके साहेबांनी केलेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्या, चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी डॉक्टरांचं जे काही इथं आहे त्यांच्यातून स्क्रीनिंग करा,
कॅन्सरचे बरेचसे पेशंट त्यांनी नंतर दुरुस्त केले, 300 महिला सापडल्या वगैरे वगैरे, ऑपरेशन केले, ब्रेस्ट कॅन्सरचे केले. मी बरंच सगळं बारकाईने ऐकत होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे, त्याचं गांभीर्य ठेवा आणि त्याच्या अनुषंगाने दिलेल्या डॉक्टरचे उपचार सूचना तंतोतंत पाळा. तुम्ही आम्ही खूप नशीबवान समजा की आपण अशा युगात आहोत की ज्या युगात उपचार होऊ शकतात. पूर्वीच्या काळात तर तुम्ही विचार करा, एखादा साथीचा रोग आला की लाखो लोक मरायचे. पण आता सगळ्याच उपचारांवर म्हणजे आजारांवर उपचार आहे आणि त्यामुळं सायन्स खूप पुढं गेलंय. मी तुम्हाला 2 फक्त छोट्या सूचना देईल. पहिली सूचना, मी अनेक तरुण मुलांना त्यांच्या घरात सांत्वन भेटीसाठी आमच्या या राजकारणाच्या पेशेत जात असतो. तर गेल्यानंतर असं कळलं की 60 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष इतका तीव्र हार्ट अटॅक आला की त्याला दवाखान्यात घेऊपर्यंत डॉक्टर साहेब तो वारला. आता हे जे होतं ना, याच्यात मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका जवळचे सहकारी आहेत, आमच्या कारखान्याचेच डायरेक्टर आहेत. अक्षरशः भाषण देत असताना त्यांना हार्ट अटॅक आला. आम्ही त्यांना तिथून घेतलं. आमच्या एका कार्यकर्त्यालाच BHMS डॉक्टर होता, पण त्याला CPR देता येत होतं. CPR इथं जास्त पंपिंग करणं जोरात. आता CPR हे आपल्याला त्या मुलाला जर येत नसतं आणि तो जर तिथं नसता तर तो आमचा डायरेक्टर नक्कीच स्वर्गवासी झाले असते. तिथं इतकं तीव्र झटका होता. पण त्यांनी CPR देत देत तसंच ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. जवळच्या अंबडच्या रुग्णालयात 15-20 मिनटं नॉनस्टॉप CPR दिला. तिथं गेले, तिथं मग थ्रॉम्बलाइज केलं, म्हणजे तिथे प्रॉपर रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन दिलं. त्यातून ते वाचले. काय फक्त माहिती होतं? CPR हे कौशल्य माहिती होतं. इथं आमच्या सिस्टर्स बसलेल्या आहेत, काही डॉक्टर्स बसले असतील, सगळ्यांना मला सांगायचं आहे की गावागावात, मी तर म्हणतो हे तुमचं जे प्रतिष्ठान आहे, निलेश लंके प्रतिष्ठान आणि युवा मावळा ग्रुप, यांना सुद्धा सगळ्यांना, कारण हे सगळे कार्य करत असतात दिवस रात्र, ह्यांना CPR ट्रेनिंग द्या. काही प्रॉब्लेम नाही. किती जीव वाचू शकतील त्याची काही कल्पना करण्याच्या पलीकडे होईल. CPR ट्रेनिंग द्या. छोटंसं ट्रेनिंग असतं, पण CPR ट्रेनिंग द्या. आज या सगळ्या CPR ट्रेनिंगच्याच बरोबर मी आणखीन एक मानसिकता सांगतो की आपण सगळेजण एवढे ह्याच्यात असे अडकलेलो आहेत जुन्या विचारात की अरे बाबांनो, एकदा माणूस मृत्यू झाला ना शब्द, तर त्याच्यानंतर कोण कसं जातं, काय वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या गोष्टी असतील. पण मी तुम्हाला एक जबाबदारीने सांगतो, आज मुद्दाम एका आरोग्य शिबिरासाठी आलेलो असल्यामुळे, की अवयवदान, लंके साहेब, मी तामिळनाडूमध्ये जनरल माणसांची मानसिकता सांगतो, जनरल माणसांची, की तिथं 10 मध्ये 7 लोक अवयव देऊन आनंदाने करतात. त्यांचं असं मत असतं की आमचं जीवन सार्थकी झालं. आज डॉक्टर्स इथं बसलेले आहेत. आपलं ब्रेन डेड झाल्यानंतर साधारणपणे 7 अवयव असे आहेत की जे 7 लोकांना जीवनदान देऊ शकतात. 7. आपल्याला डोळे माहिती असतील, तसं फुफ्फुस आहे, तसं लिव्हर आहे, तसं लंग्स आहेत, म्हणजे फुफ्फुस म्हणजेच लंग्स, तसं हार्ट आहे, हृदय, तसं पॅनक्रियाज आहेत, अशा किडनीज आहेत. सगळ्या गोष्टी दान देता येतात. जर ब्रेन डेड झाला तर, म्हणजे माणूस जिवंत असतो पण ब्रेन डेड झालेला असतो, म्हणजे तो परत जगू शकत नाही. अशा वेळेस अवयव दान केलं ना, 7 लोक आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव घेऊन जगू शकतात आणि त्या 7 लोकांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला बघू शकतो. ही मानसिकता कधी येणार महाराष्ट्रात? तुम्हाला मी माझं स्वतःचं उदाहरण देऊन सांगतो. माझ्या वडिलांना, ज्यावेळी माझे वडील खासदार होते, अंकुशराव टोपे, त्यांनी खूप कष्ट केले, खूप त्यांना हृदयाचे भरपूर आजार झाले, अनेक ऑपरेशन केले, पण लास्टच्या स्थितीत लंकेसाहेब असं झालं की ते हृदय बदलल्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांनी सांगितलं आता तुमचं हृदय 10% काम करतं, आता इथून बदलल्याशिवाय पर्याय नाही. आता इथं आपल्याकडे हे जे रिलेटिव्हचं हृदय, ते जे नियमावली आहे, त्या नियमावलीपेक्षा सुद्धा ना आपल्याकडे हृदयदान असे जे काही ब्रेनडेड पेशंटचे येतच नाहीत, आपल्याकडे देतच नाही. आणि मला सांगण्यात आलं तामिळनाडूमध्ये हे सगळं परफेक्ट होतं आणि ऑपरेशनही तिथं चांगलं होतं.
आम्ही तिकडं शिफ्ट केलं हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला सांगतो 8 दिवसात 2 पेशंट्सचे 24 वर्षाचे 28 वर्षाचे ब्रेन डेड झालेल्या पेशंटचे हृदय आले. आमच्या वडिलांचं हृदयदानाच्या माध्यमातून ऑपरेशन झालं, हार्ट ट्रान्सप्लांट व्यवस्थितही झालं. त्याच्यानंतर काही दिवसानंतर ते हॉस्पिटल बोन इन्फेक्शन झालं आणि त्याच्यात त्यांचं निधन झालं. ती गोष्ट वेगळी आहे, पण कितीतरी लोकांना जीवनदान मिळू शकतं. मी आणखीन एक लंके साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारनेरकरांना सांगेल की अवयवदान ही मानसिकता करा आणि कधीही आपल्या प्रिय व्यक्ती किंवा आपला कोणी व्यक्ती जरी ब्रेन डेड झाला दुर्दैवानी, तर त्याच्या माध्यमातून 7 लोकांना जीवनदान द्या. हा सुद्धा एक महत्त्वाचा सल्ला मी या ठिकाणी देईन. कारण आमच्यावर बीतलं आणि आम्हाला माहिती आहे की त्याचं महत्त्व किती आहे. आज कितीतरी बहिणी भावांना किडन्या देतात, आई मुलाला किडनी देते. अनेक लोक आहेत आपले जे फेमस डॉक्टर आहेत ना, ऑप्थॅल्मॉलॉजी, जे फार डॉक्टर लहाने नावाचे, त्यांच्या आईने त्यांना किडनी दिलेली आहे 50 वर्षापूर्वी आणि व्यवस्थित काम करतात. त्यांनी आता लाख ऑपरेशनच्या वर केले डोळ्यांचे. सांगायचा मतिदार्थ एवढाच की याचं महत्त्व अशा आरोग्य शिबिरातून पटावं, समजावं, म्हणून मी अनुभवलेल्या गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो. एवढंच सांगतो. आज सगळे लोक आलात, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही सगळे बरे व्हा. तुमचं जे काही डॉक्टर निदान करतील त्याच्यानंतर पुढचा उपचार घ्या, नाही तर अर्धवट सोडू नका. जर काही दुर्दैवाने निदान झालं तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. मी म्हटलं तसं एकदम आपण सगळे चांगल्या काळातले लोक आहोत आणि त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, त्याचा लाभ घ्या. मी आणखीन एक सांगेल तुम्हाला सल्ला, ESIS प्रकार जो असतो ना, स्टेट एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम, याचे खूप तुमच्याकडे कामगार लोक आहेत. मला आठवलं की म्हणजे मी म्हणतो 10 एक दुकान आहे तुमच्या पारनेरमध्ये, त्या दुकानात 10 लोक काम करत असतील, 10, तर त्या 10 लोकांच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना कामगार म्हणून हे करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही ह्या ESISचे. बरं, त्याच्यात फायदा काय माहिती आहे काय, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा तरी 5 लाखाचीच लिमिट आहे. ह्या ESISमध्ये अनलिमिट 25 लाख असू द्या 40 लाख असू. आणि तुमच्यासारखा लढवय्या खासदार असल्यावर कोणाला तो देणार नाही म्हणल्यावर त्याला राहायचं का नाही तिथे. तुम्ही तर अनेक अन्याय करणाऱ्यांवर न्याय देता, पण हे तर योजना आहे चांगली. कधी कधी ह्याच्यात थोडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की नाही कधी कधी पैसेच लवकर येत नाहीत, हॉस्पिटलवाले म्हणतात साहेब लवकर पैसेच येत नाहीत, पण ते सुद्धा जरा तुम्ही करू शकता, म्हणून त्याच्यातही लक्ष घाला. दोघंही खासदार आहेत तुम्ही आणि NHM सारखे पैसे कशातच नाहीत. आरोग्याला बजेट काहीच नसतं स्टेटमध्ये. आम्ही आरोग्यमंत्री होतो का लोक नको म्हणतात आरोग्य, माहिती आहे बजेट नसलेलं खातं. पण बजेट कोणतं आहे, NHM नॅशनल हेल्थ मिशन, ह्याच्यात प्रचंड बजेट आहे आणि याच्यात खूप मोठ्या योजना आहेत. त्याचा लाभ घेतला तर खूप काही योजनेतून फायदा होऊ शकतो. मला नक्कीच तुमच्या पारनेरला एक उपजिल्हा रुग्णालय मी दिलं होतं, पण ते नंतर सरकार आमचं बदललं, अचानकच बदललं. ह्या आमदार लंकेंनी माझ्याकडून करून घेतलं होतं, सगळं झालं सुद्धा होतं. याच जागेवर डिझाईन फायनल झालंय, सगळं झालंय, पण सरकार बदललं आणि थांबलं. पण ते आता खासदार म्हणून आता मी कर्जतला बरेच दिलेत. इथं कर्जतचे लोक काल मला आज सकाळी सांगत होते आमचे काही आलते तिथले, तर 2 मी रोहित दादाला दिले, बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. तर चांगले उपजिल्हा रुग्णालय सुरू झालेले आहेत. मी म्हणतो की या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. ते जर का शेवटच्या स्टेजपर्यंत झालंय ना, थोडा रेटा मारा. लंकेनला वरही नाही म्हणणार नाही, सरकार कुठली असू द्या, धक्का मारा. आम्ही आमचं थोडंसं पुण्य कुठं असेल तर खर्च करू, तुमच्यासाठी वादच नाही, नक्की करू. पण माझं मत आहे की इथं उपजिल्हा रुग्णालय आपण करावं आणि त्याचा खूप चांगला फायदा नक्कीच होऊ शकेल. त्यामुळं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. डॉक्टर मंडळी खास करून हो CPR हो नाही खूप गरजेचं आहे जाधव सर. हो खूप गरजेचं नाही, खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं सगळी डॉक्टर मंडळी आलेली आहे, पॅरामेडिकल स्टाफ आहे, इथे सगळं गव्हर्नमेंटचे सगळे लोक आले, सगळ्यांचं स्वागत करतो. खासदार भगरे साहेब खास या ठिकाणी आलेत.
त्याचबरोबर किरण जाधव साहेब आहेत, विद्याताई कावरे आहेत, किसनराव रासकर आहेत, तरटे साहेब आहेत, सुदाम पवार साहेब आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे वरपे साहेब आहेत, संदीपराव आमचे जुने मित्र आहेत. आणि मी आज मुद्दाम इथं तुमचं कोविडचं उद्घाटन तर केलंच होतं, पण आज मी म्हणतो ना की एक म्हण आहे, स्त्री हट्ट, त्याच्यासमोर तर सगळेच ऐकावंच लागतं. ऐकतोच ना आपण सगळे, घरी ऐकावंच लागतं, नाही तर भाकरी मिळणार नाही. तसंच बाल हट्ट ऐकला, तसंच राज हट्ट तर ऐकावंच लागतो राजाचं. आणि अलीकडं आता राजकारणात एक महत्त्वाचा हट्ट झाला आहे, तो म्हणजे सहकारी हट्ट म्हणा, मित्र हट्ट म्हणा, कार्यकर्ते असतील तर कार्यकर्ते हट्ट म्हणा. आज आमचे लंके साहेबांचा हट्ट होता मी इथं आलो पाहिजे. तर मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत आज आमच्या सगळ्या लग्न तिथे आम्ही सोडल्या, पण म्हटलं की एक असा माणूस की जो राज्यात सगळीकडे काम करतो आणि खूप सामान्य माणसाची नाळ जोडून अतिशय मनाभावातून काम करतो, अशा माणसाच्या आज मतदारसंघातला कार्यक्रम आहे. राणीताईंना थोडक्यात हुलकावणी मिळाली, जरा पुढच्या वेळेस नाही मिळाली पाहिजे अशी काळजी घ्या सगळेजणं. आणि अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी जरा या दृष्टिकोनातून हे कार्य असंच पुढं चालू ठेवावं आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असावेत लंके परिवाराप्रती, एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि मी जाण्याची परवानगी घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व